त्यांना बाय दिली जाईल, या गोष्टीकडे लक्ष द्या. डावाला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये बॉल तयार, लो फुल टॉस, इनफिल्डच्या वरून फटका खेळलाय. कव्हर्समध्ये हा फटका भरपूर चांगला होता. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची आणि फिल्डिंग देखील तेवढीच लाजवाब. चप्पल क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये वाघाची वाडी संघाचा हा खेळाडू विजय. खूप चांगलं कमबॅक. फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्हाला या टीमचं पाहायला मिळालं, ज्या पण त्याने बॉलला थांबवलंय. अप्रतिम योगदान. अगदी आपण पहिला कव्हर्समधून तो डीपमध्ये गेला, भरपूर वेगाने बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला. 3 रन मात्र या बॉलती मिळाल्या. चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळतोय तीनगर टीमला. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हटलं तर सुरुवात चांगली झाली की तुमचा खरं तर अर्धा काम सोपं होतं आणि तो चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होत असताना माजी सर्व्हिसमन एंटरप्राइजेस चषक 2023 कर्नल कृष्णा गोपाल सर यांच्या नावानं ही स्पर्धा आणि आज स्पर्धेची पहिली रात्र. या पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करताना 3 घर टीमला एकूण धावा आपण पाहिल्या धावफलकावरती आहेत त्या म्हणजे बिनबाद 4 अशी धावसंख्या. अशोक आणि तुळशीराम. अशोक हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. वाघाची वाडी आणि 3 घर या दोन टीमच्या दरम्यान गाडेश्वर डॅमचं हे खरं तर क्रीडांगण अगदी पाण्याची त्या ठिकाणी पातळी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचमुळे की या मैदानाचा जर क्लायमेट तुम्ही पाहिला थोडंसं दमट थंड वातावरण आणि अशा खरं तर अतिशय चांगल्या प्रफुल्लित वातावरणामध्ये आपण पाहता या विभागाची आपल्या समाजाची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे खऱ्या अर्थानं माजी सर्व्हिसमॅन एंटरप्राइजेस चषक 2023 हे पर्व. या अगोदर आम्ही 2 दिवस 2 रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धामध्ये कुंभलवाडी हा संघ पाहिला. जबरदस्त खेळ त्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वाघाची वाडीच्या टीमच्या गोलंदाजांना प्रत्येक विकेटला 500 रुपये सन्माननीय राम वाघ साहेबांच्या माध्यमातून. बघा प्रत्येक विकेटसाठी 500 च पारितोषिकाला बीमर बॉल कॉल. पंचानी बॉलला बीमर घोषित केला. 1 रन देखील मिळाली. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1+1 अशा 2 धावा मिळतील. बॅटिंग करताना 3 घर टीमला फ्रीटचा कॉल पंचानी केलाय. उघडा डोले पहा नीट. हा बॉल आहे फ्रीट. मगाशी नितीनं देखील ही ध्वनिपीत ऐकवली. पहिल्या विकेटसाठी 500 माफी असावी. जो गोलंदाज पहिला विकेट घेईल त्या बॉलर्सला 500चं पारितोषिक त्या ठिकाणी आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून सन्माननीय राम वाघ साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाईल. बघा मोठं पारितोषिक. आपल्या समाजाची ही खरं तर स्पर्धा अप्रतिम. असं नेत्रदीपक आयोजन. फ्रीटचा बॉल तयार. समोर फलंदाज देखील सज्ज असेल. यावेळी लॉफ्ट केला बॉलला. लॉंग ऑफ मध्ये फटका खेळून काढला. डीप मध्ये आहेत फिल्डर. एका टप्प्याने बॉल उचलला फेकलाय. त्या दरम्यान 2 धाबा घेण्याचा अवधी. 3ऱ्या रनचा कॉल झालाय आणि 2च धाबा असतील. या बॉलवरती 2 रन मिळाल्या. गतवर्षी आपण पहिला खतर माथेरान विभागातील एक संघ आम्ही पाहिला ज्यामध्ये अजय भस्मा नावाचा एक खेळाडू त्याला आम्ही पाहिलं. प्रचंड इम्प्रेसिव्ह कामगिरी त्या खेळाडूची राहिली आणि खरं तर या समाजाचा उल्लेख केला तर आमचे मित्र अविनाश वाघ जे RPLची स्पर्धा खेळले, पनवेल प्रीमियर लीगची स्पर्धा खेळले, कोकण प्रांतामध्ये देखील जाऊन त्याने आपल्या समाजाच्या आपल्या गावाचा त्याने डंका पेटवला असा हा खेळाडू. कौतुकास्पद कामगिरी. कट केल्या बॉलला गलीमध्ये फिल्डिंग खराब. सॉफ्ट डिसमिसल. हा खेळाडू बाद झाला असं पण नशिबाची साथ मिळाली. झेल कॅरी करता आली नाहीये. स्वतः विकेट किपर आहे त्या ठिकाणी आमचे उपसरपंच राजू वाघ. खरं तर आयोजक आहेत दमदार आणि त्यांच्याच प्रेमाखातीर आम्ही आज या रात्रीमध्ये तुमच्यासमोर जॉईन झालोत. खरं तर खूप चांगली स्पर्धा आणि त्यांचा खरं तर आमच्यासाठी असलेलं प्रेम आमचे मित्र प्रणय त्यांचा देखील आम्ही आवाज उल्लेख करू. खूप मोठी स्पर्धा आपण पाहताय आज या नगरीमध्ये. जीवनदान मिळालं. 1 रन महत्त्वाची मिळाली. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये 3 घर टीमला मिस टायमिंग फटका आहे. संधी चालू आली आहे आणि पहिला विकेट 500चा मानकरी राहील. हा गोलंदाज आदरणीय राम वाघ साहेबांच्या माध्यमातून आलेले पारितोषिक या ठिकाणी मिळेल. राजा या खेळाडूला पहिला विकेट मिळाला. फिल्डिंग करताना वाघाची वाडी राजूच्या संघाला. हे करून तयारी सकाळचे पारी. करून तयारी सकाळचे पारी. पारावर आशील का उभी पारावर आशील का. उद्या गाडेश्वर धारे नाव पोरी फिरायला येशील का. उद्या गाडेश्वर धारे नाव सांग फिरायला येशील का. क्या बात आहे. निसर्गरम्य असं हे परिसर ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त खरं तर भरपूर पर्यटक मोठ्या संख्येने या परिसराला भेट देत असतात. असा हा परिसर गाडेश्वर आणि त्याच गाडेश्वर डॅमच्या कुशीमध्ये असणारे हे क्रीडांगण तुम्ही पाहता. मैदानाच्या आतमध्ये मात्र एक तेवढाच चांगला सामना हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. वाघाची वाडी राजू विपक्ष 3 घर. नितीन डीजे हे देखील जॉईन झालेत. अप्रतिम असे डीजे ऑपरेटर. अतिशय प्रसिद्ध असे डीजे ऑपरेटर रायगडमध्ये ज्यांचा आवाज उल्लेख केला तो
ते देखील या ठिकाणी जॉइन आहे, त्यांचा देखील विशेष कौतुक. राजाचा पुढचा बॉल फुलर लाईनचा होता, ऑन ड्राईव्ह केला बॉल, डीप मिड विकेटमध्ये घेऊन काढला. हा फटका फिल्डिंग जबरदस्त आपण पाहिली, थ्रो देखील तेवढाच ॲक्युरेट. बघा बॅकअप मिळालं आणि हे जर का बॅकअप नसतं तर मात्र बॉल निघून गेला असता विकेट. अगदी बाउंड्रीच्या दिशेमध्ये 1 रन मात्र मिळाली. बॅटिंग करताना 3 गड टीमला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 11 धावा. नेल्सन फिगर तुम्ही मापी असावी 12 धावा धावफलकावरती आहेत, 1 गडी बाद 12 अशी ही धावसंख्या स्कोर कार्ड लागली. यस डीजे. मराठी भाषेचा बुलंद आवाज ताणाने ग्राउंडवर तारा गावचा रोशन पाटील बेस्ट कॉमेंट्रेटर. तारा गावचा रोशन पाटील बेस्ट कॉमेंट्रेटर. धन्यवाद नितीन. खरं तर ही ओळख आहे नितीन यांची, खूप चांगलं त्यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेत राहिले आणि आमच्या आवाजाची काळजी घेणारे आमचे डीजे ऑपरेटर. पहिलं षटक संपलं, 12 धावा धावफलकावरती आहेत आणि सेकंड ओव्हरमध्ये आता बॉलिंग ट्रॅकमध्ये येतो गोलंदाज रमेश. वाघाची वाडी राजूचा हा संघ आणि सेकंड ओव्हरमध्ये आला रमेश. बघा राजू, जरी स्पर्धा आपली असली तरी नियम तुम्हाला देखील सारखे असतील, प्लीज लक्ष असू द्या. 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाटेला आहे, त्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करावी लागेल. कारण जर का तुम्हाला क्रिकेटचं स्टँडर्ड या ठिकाणी चांगलं करायचं असेल तर खरे आता तुम्हाला या गोष्टीचं देखील बंधन तुम्हाला ठेवावं लागेल. षटकार हॅट्रिकसाठी अल्केम स्टॉप यांच्याकडून 1000चं पारितोषिक आलं आहे. फलंदाजांना अल्केम स्टॉपचं देखील विशेष कौतुक. त्यांच्या माध्यमातून मोटिवेशन प्रोत्साहन देत असताना या खेळाडूंना आर्थिक प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक. सलग 3 षटकार कोण मारेल हा तर खऱ्या अर्थानं प्रश्न पडला आहे. कारण पहिल्या सामन्यापासून आम्ही पाहिल्या ज्या ठिकाणी तुम्ही 20 मध्ये फटके खेळता ती बाउंड्री थोडीशी लॉंग आहे, त्याचा ॲडव्हान्टेज फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळतो. त्यामुळे मोठे फटके कधी येतील हा प्रश्न देखील पडला आहे मैदानाच्या आतमध्ये. रमेश ओव्हर द विकेट लेफ्ट केला, बॉलला सोडून दिला, लाईन लवकर रीड केली, परंतु पंचांनी या बॉलला वाईड घोषित देखील केलं. कारण डाव्या यशाच्या बाहेर जाणार चेंडू या ठिकाणी वाईड बॉल कॉल. 1 अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळाली. बॅटिंग करताना 3 घर या टीमला. धावसंख्येत वाढ झाली, एकूण धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 1 गडी बाद 15 धावा. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. अवांतर रन एक्स्ट्रा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला, बॉलला काऊ कॉर्नरमध्ये बॉल चालला, फिल्डिंग खराब. नशिबाची साथ इथे आपण पाहता, हा नशिबाचा चौकार मिळतोय 3 घर या टीमला. कोई लड़की है जब वो हंसती है बारिश होती है छनक छनक छुम छुम. अरे कोई लड़का है जब वो गाता है सावन आता है. नशिबाची साथ, थोडीशी घाई आपण पाहिली त्या ठिकाणी लॉंग ऑन मधल्या फिल्डरच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र मिळालेला हा चौकार. धावगती थोडीशी वाढेल, वृद्धिंगत झाली आहे. राजू थोडासा कानमंत्र देतो या खेळाडूला, बॉलर्सला. स्वतः उपसरपंच देखील आहेत, युवा कर दमदार असे नेतृत्व. नवे पर्व आणि युवा सर्व या उक्तीप्रमाणे बघा, झेल ज्याचा त्यानेच पकडला हवा आहे. अमोल जास्त घाई करतो आणि इथे मात्र फॉलो थ्रूमध्ये झेल पकडला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक धक्का बसला या ठिकाणी बॅटिंग करताना 3 घर टीमला. विकेट डाऊन. सेकंड क्रमांकाचा खेळाडू बाद झालाय, मैदानाच्या बाहेर चाललाय. तो म्हणजे योगेश हा खेळाडू. शरद नावाचा 4थ्या क्रमांकाचा खेळाडू 2 डाऊनला मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सध्या IPLचं फॅड आहे, परंतु या मैदानाच्या जर तुम्ही चहूबाजूला पाहिलं तर IPL स्पर्धा देखील फिकी पडेल. एवढं चांगलं आयोजन आणि प्रेक्षकांची ही गर्दी पहिल्या रात्रीमध्ये पाहत आहे. गतवर्षी आम्ही फायनल नाईटमध्ये होतो, मोठ्या संख्येने प्रेक्षक आपण पाहिले आणि प्रेक्षक वर्गामध्ये महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पाहायला मला मिळाला. हे देखील वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. मंचकावर देखील आपण पाहता महिला वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक आपण इथे स्वागत करूया. कारण क्रिकेटचा खेळ आपण जर का पाहिला तर आता महिला क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जातं आणि आज मात्र आपल्या या समाजाची ही स्पर्धा खोदून काढला. बॉलला कवर्समध्ये फटका खेळला आहे आणि त्या ठिकाणी फिल्डिंग जबरदस्त आपण पाहिली. 1 रन मात्र त्या ठिकाणी पळून काढले. आपल्या या समाजातील तरुण आपण पाहिलं रनिंग द बेटमध्ये कुठेच कमी पडणार नाही आहेत. कारण डेलीची प्रॅक्टिस आणि त्यांचा फिटनेस हा देखील तेवढाच निर्णायक राहिला. प्रत्येक वेळी जेव्हा बॉल त्याने टोलवला तेव्हा मात्र रन तेवढ्याच वेगाने कंप्लीट केल्या. हे देखील वैशिष्ट्य राहिलं. या खेळाडूंचा 1 रन मात्र मिळाली. बॅटिंग करताना 3 घर टीमला 1 रन मात्र संघ पुढे चाललाय. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस मिड ऑफ मध्ये खेळलेत. फटका भरपूर चांगला आणि पुन्हा क्विक सिंगल.
चांगली रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. विकेटचा आपण जर का उच्चार केला तर विकेट थोडीशी जास्त पावलांची आहे, त्यामुळे मात्र शॉर्ट ऑफ लेनचे बॉल आपण जास्तीत जास्त या खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिले. आणि एका बाजूला लोअर फुलटॉस बॉलला मिड ऑफमध्ये ढकलला अमोल, त्या ठिकाणी फिल्डर होता, एक चांगला समालोचक आहे, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहिली. यावेळेस ऑन साईडमध्ये फटका खेळायचा आणि अमोलच्या दिशेमध्ये गेला बॉल मिड ऑफमध्ये, आणि त्यानंतर मात्र सॉफ्ट डिसमिसल अगदी सहज सोप्या पद्धतीने झेल कॅरी केला. आणि त्यानंतर तिनघर टीमला मात्र आणखीन एक मोठा धक्का त्या ठिकाणी बसतोय. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. नितीन, हा तर ट्रेंडिंग सॉन्ग होता, सबसे कातिल गौतमी पाटील. तर या ठिकाणी निश्चित मी विनंती करेन की आलकेम स्टाफचे कर्मचारी संजय गणपत वाघ या आयोजनासाठी 2 स्टंपची जोडी दिली आहे. त्यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बघा, संजय गणपत वाघ या स्पर्धेसाठी 2 स्टंपची जोडी दिली आहे. त्यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 2 षटकं संपली, 21वा धावफलकामध्ये गडी पाचले. 3 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. गणेश, त्याच्याबरोबर तुळशीराम, 5 मध्ये 7 चेंडू धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग ट्रॅकमध्ये आला आहे. अर्जुन यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये. ओव्हर द विकेट, टॅपिंग क्रिकेट, सेन्सेबल फटका, खराब फिल्डिंग, थोडीशी घाई आपण पाहिली. आणि इथे मात्र सिंगल मिळाली. आमचे छोटे उद्योजक आहेत, व्यावसायिक, आय थिंक मगाशी आम्ही पाहिलं बाउंड्रीलाईनच्या बाहेर त्यांनी व्यवसाय त्यांचा सुरू आहे, त्यामुळे क्रिकेट देखील खेळत आहे, त्यांना देखील शुभेच्छा देऊया. आणि इथे मात्र खराब फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 रन नाही तर 2 धावा मिळाल्या या बॉलवरती. 23वा धावफलकामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. शांत आणि संयमी असा हा क्रिकेटचा खेळ तुम्ही आज या क्रीडांगणामध्ये पाहताय. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधला हा खरं तर पहिल्या फेरीमधला 4था फ्रेश सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. वाईट बॉल कॉल, अवे फ्रॉम द बॉडी, आणखीन एक एक्स्ट्रा रन. यस चंदर. तर निश्चित या ठिकाणी विनंती आहे आपण संजय गणपत वाघ या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य लाभलं आहे. 2 स्टंपची जोडी दिली आहेत, त्यांचा सत्कार केला जाईल. संजय वाघला विनंती आहे आपण या आयोजकांची विनंती आहे आणि स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकाच्या वतीनं तुमचं खूप खूप या ठिकाणी आभार. कारण आपल्याला जमल तसं आपण सहकार्य करतो आणि आपली स्पर्धा पुढे नेण्याचं काम तुमच्या माध्यमातून करतो. आणि खऱ्या अर्थाने जे सहकार्य करतात त्यांना खऱ्या अर्थानं तुमचं खूप खूप आभार. खरं तर या स्पर्धेमागचे पडद्यामागचे हे कलाकार आहेत आणि ज्यांनी आर्थिक आणि वस्तुरूपी आम्हाला सेवा उपलब्ध करून दिली त्या सर्व दानशूर दात्यांचा पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. फुल टॉस बॉलवरती प्रहार, इथे मात्र स्क्वेअर लेगच्या वरून उडवला बॉलला सीमा पार. आणखीन एक आलाय गगनचुंबी आजच्या रात्रीतला हा षटकार. जकासी एंट्री हारती कंट्री कितीतरी येतील जातील, हाय सबसे कातिल हे गौतमी पाटील, हाय सबसे कातिल हे गौतमी पाटील. क्या बात आहे नितीन. षटकार आला आणि आपण पाहिला धावगती आता वाढली आहे. 30 धावा मापे असावी धावफलकावरती आहेत, लक्ष असू द्या. यावेळी 6 बॉल आपण पाहिला, लिडिंग एज लागली आहे. डीप बॅकवर्ड बॉलमध्ये बॉल चाल अलॉंग द कार्पेट. 2 फिल्डर बॉलचा चेस करतात, पाठलाग करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. 3रा रनचा कॉल आहे पण तो नकार दिलाय गणेशने. नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू होता, त्याने नकार दिला आणि धावफलकामध्ये आपण पाहता आतापर्यंत 32. चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी. आत्तापर्यंत 2 संघाने 52 धावा केल्या. पहिल्या मॅचमध्ये जो संघ खेळला आय थिंक औषाची बाडी, त्याने 52 धावा केल्या आणि त्यानंतर मागच्या सामन्यामध्ये देखील 52 धावा पण होताना पाहिल्या. आणि या स्पर्धेचा नियम आहे बघा, कट करण्याचा प्रयत्न, लेमन कट खेळायची होती परंतु विकेट किपर राजूच्या हातामध्ये झेल देऊन हा खेळाडू कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात बाह देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करताना 3 घर टीमला. अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतय, उभ्यानं धरतय, बसून धरतय, आडवा तिडवा पळून धरतय, बॉल धरताना जीवाचे हाल करतोय, मागून असा बॉल धरतोय. अग सोनी आमचा धोनी ग. क्या बात आहे. टायमिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रसंगावधन कशा पद्धतीचं असावं हे नितीन डीजे यांच्याकडून शिकावं. आम्ही नेहमीच सांगत होतो, क्षेत्र कोणतंही असो तुम्ही त्या क्षेत्रामध्ये प्रचंड मेहनत करा, टायमिंग साधा, तुम्हाला नक्कीच प्रसिद्धी मिळेल. आणि जे तुम्ही संगीत ऐकलंय ते एकनाथजी माई केबाय
यांचा तुम्हाला एकही शब्द जर तुमच्या कोणत्या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार नाही, अशी ही स्पर्धा कधी होणारच नाही आहे. एवढं चांगलं संगीत तुम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकलं. महाराष्ट्राचे कवी गायक, महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्यांना लाभला, केव्हा गावचे सुपुत्र एकनाथजी माई साहेबांचा तुम्ही आवाज या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून ऐकताय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय धनाजी, हा फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला कमालीची गोलंदाजी, परंतु लाईन खराब आहे. यावेळेस पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्स पुन्हा मिळेल. बॅटिंग करताना 3 घर टीमला एका रननं संघ पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आहे. 4 गडी बाद 33 अशी धावसंख्या आपण या ठिकाणी धावफलकावरती त्या ठिकाणी पाहत आहे. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न, उंच गेलाय बॉल, अंतर कमी कापलं, झेल देखील सुटलाय. दैवदेता आणि कर्मनेताशी म्हण आहे आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा मिळाल्या, थ्रो चांगला झाला पण तो राजूला कलेक्ट करताना नाही बॉल. तिथे मात्र 2 रन मिळाल्या बॅटिंग करताना 3 घर टीमला. 2 रनच्या मध्येनं 35 धावा धावफलकावरती आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल 3 षटकं देखील संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35, अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि या एका षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न तुम्हाला या सामन्यामध्ये करावा लागेल. आज खरं तर तुम्ही आवाज ऐकला आमचे मित्र अमोल, त्यानंतर चंदन आणि त्याचबरोबर आमचे खरं तर मित्र नारायण चौधरी, कदाचित येतील 1-2 रात्रीमध्ये, त्यांचा देखील तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. वेल एज्युकेटेड आणि सध्याच्याकडे आपण पाहिलं तर पोलीस पाटील या पदावरती कार्यरत आहेत, कारण त्यांची आम्ही बाईट्स रायगड प्रीमियर लीगच्या मोठ्या स्पर्धेमध्ये शिरडोन नगरीमध्ये ऐकली होती. आपल्या समाजाची असलेली त्यांना समाजाविषयी असलेली आवड, ती तळमळ आम्ही त्यांच्या बाईट्समध्ये ऐकली होती. त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. बघा जास्त वेळ घ्यायचा नाही प्लीज. वाघाची बाडी राजू, आपल्याला पुन्हा एकदा कॉल असेल. नेक्स्ट मॅच धोदानी 30+ गजानन विपक्ष सागवाडी पनवेल या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतो टॉससाठी. इथे रिपोर्टिंग करा. पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना असेल 5वा. धोदानी 30+ गजानन आणि सागवाडी पनवेल या दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो आपण टॉससाठी. रिपोर्टिंग करा. लास्ट ओव्हर 35 धावा ऑलरेडी धावफलकावरती लागल्या आणि जर का 18+ रन या सामन्यामध्ये झाल्या या षटकामध्ये तर नक्कीच जो जिंकेल तो देखील त्या ठिकाणी जास्त धावा करणारा संघ राहील आतापर्यंत. अजून एक सामना पेंडिंग आहे. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय रुपेश, हा खेळाडू गुडलेंथवरून बॉल त्याने टेक ऑफ केला. विकेट किपरच्या हातामध्ये पहिला निर्धाव चेंडू फेकला. बॉलिंग ॲक्शन चांगली या खेळाडूची, तेवढाच चांगलं त्याने टप्प्यावरती नियंत्रण दाखवलं. एकही रन नाही या पहिल्या बॉलवरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलवरती डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती. आक्रमण करावं लागेल गणेशला आणि त्याच्याच बरोबर धनाजी या दोन्ही फलंदाजांना. ओव्हर द विकेट, शफल झाले, फटका भरपूर चांगला आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, शॉट ऑफ द नाईट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा पॅरलल स्ट्रोक, सीमा पार. इथे आलाय हा दर्जेदार षटकार. आ गया दिल चुराने मैं आ गया दिल चुराने मैं आ गया. अफलातून टायमिंग, स्वतःला ॲडजस्ट केलं पॉपिंग क्रीजमध्ये, शफल झाले अक्रॉस द लाईन. हा फटका प्रॉपर टायमिंग आणि मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर स्क्वेअरलेगच्या वरून आपण पाहिला हा फटका आला खेळाडूच्या माध्यमातून. 41 नंतर मात्र यावेळेस गुड लेंथवर टाकलेला बॉल. बघा फुलर लेनवरच्या बॉलवरती मात्र प्रहार आपण पाहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा टप्पा ॲडजस्ट केला, स्वतःवरती कंट्रोल ठेवलं. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहत आहे रुपेशच्या माध्यमातून टाकलेला हा निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती स्थिरावलेली 4 गडी बाद 41. पहिल्याच रात्रीमध्ये प्रेक्षकांची ही तोबा गर्दी, अलोट गर्दी, हे खरं तर या स्पर्धेचं यश आहे. आणि खरं तर येत्या 5 रात्रीमध्ये तुम्हाला मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती देखील या व्यासपीठामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका, सूर्यकुमार स्टाईलनं खेळला हा फटका होता. यावेळेस डीप फाईन लेगच्या वरून आणखीन एक बहारदार, रुबाबदार असा इथे आलाय गणेशच्या माध्यमातून हा दर्जेदार षटकार. Mixed by DJ Lux. प्रेक्षक हे खऱ्या अर्थानं नितीन या स्पर्धेचं केंद्रबिंदू आहेत आणि तेच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक. आणि इथे आपण पाहताय तब्बल 47 धावा धावफलकामध्ये, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर का एखादा मोठा फटका आला तर धावा तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. कौतुकास्पद कामगिरी. न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. गणेशच्या माध्यमातून आणखीन एक मोठा फटका आला, यावेळेस डीप फाईन लेग मध्ये हा सनसनीत चौकार.
लास्ट बॉल बाकी आहे. 51 धाबा 50 कंप्लीट झाली आहे. 51 धाबा धावफलकामध्ये आणखीन जर का मोठा फटका आला तर 52 ला क्रॉस करतील हे संघ. आणि इथे आपण पाहता 51 या धावसंख्येवरती आतापर्यंत आहे 3 घर संघ. शेवटचा बॉल त्याच पद्धतीने खेळलाय आणि आजच्या रात्रीमध्ये उच्चांक गाठलाय 3 घर टीमने. चौकाराला शेवटच्या बॉल होती, शेवट गोड झाला 3 घर संघाचा. आणि कौतुक करावं लागेल गणेश या खेळाडूचा, ज्याने 7 चेंडूमध्ये आपल्या टीमला 20 धाबांचं योगदान दिलं. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 55 ही धाबा धावफलकामध्ये लागली गेले. वेल प्लेड बॉईज. शुभेच्छा असेल पुन्हा एकदा. या ठिकाणी वाघाची वाडी राजू तुमच्या देखील संघाला धाबांचा पाठलाग तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये करायचा आहे. नेक्स्ट मॅच असेल पहिल्या फेरीमधला 5वा फ्रेश सामना. धोदानी 30+ गजाननचा हा संघ आहे आणि त्याच्या विरुद्ध सागवाडी पनवेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा मी इन्व्हाइट करतो, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. धोदानी 30+ गजानन आणि सागवाडी पनवेल संघाचा संघाने आपण टॉससाठी या ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजे नितीन यांच्या माध्यमातून. धन्यवाद. टॉससाठी आलेल्या दोन्ही कॅप्टन आपण मान्यवरांना इथे इन्व्हाइट करू टॉससाठी. सन्माननीय आमचे सदस्य जनार्दन निरगुडा साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस संपन्न करत आहोत. धोदानी 30+ म्हणजे 30+ वय असणारे खेळाडू या टीममध्ये असतील आणि त्याच्याबरोबरने सागवाडी पनवेल असे संघ आहे. खरं तर प्रत्येक विभागामध्ये आपला हा समाज आहे. आमच्या परिसरामध्ये आम्ही पाहिलं तर कोरलवाडी एक चांगला संघ आहे. त्यानंतर रानसई हा विभाग आम्ही पाहिला. त्यानंतर सारसई असेल, बानुबाई वाडी, लवचेवाडी हे संघ त्या परिसरामध्ये नेहमी आम्ही पाहिले. न्यू गोल्डन स्टार वाघाची वाडी यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅचसाठी 4 एनर्जी स्ट्रिंग तुम्हाला दिले जातील. न्यू गोल्डन स्टार वाघाची वाडी यांच्याकडून आयवा कॅच म्हणजे प्रेक्षक कमाल कॅचसाठी तुम्हाला 4 स्ट्रिंग दिले जातील. नंदू जुगरे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आले. बघा, एनर्जी ड्रिंक असेल, तुम्ही मैदानाच्या बाहेर सीमारेषा पलीकडे जर का झेल पकडलात तर तुमच्यासाठी 4 स्ट्रिंग एनर्जी ड्रिंक त्या ठिकाणी दिले जाईल. त्यांचंही विशेष कौतुक. टॉस संपन्न होतोय सागवाडी आणि विपक्ष धोदानी 30+ या दोन टीमच्या दरम्यान. टॉस जिंकलाय सागवाडी. यस, आणि तुम्हाला शुभेच्छा. फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय. धोदानी टीमला देखील शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. टार्गेट सेट झालं 56चं. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 56 धाबांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. जबरजबल हे टार्गेट तुम्हाला जर का चेस करत असेल 4 षटकामध्ये तर 14च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागेल. ज्या पद्धतीने गणेशने बॅटिंग केली त्याला तुम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल, तेव्हाच्या धावांचा पाठलाग केला जाईल. 56 रनचं टार्गेट या मैदानाच्या आतमध्ये उभं केलं. पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये खूप चांगलं असं हे आयोजन तुम्ही आज या खरं तर माजी सर्व्हिसमन एंटरप्राइजेस चषक 2023 या स्पर्धे निमित्तानं पाहत आहे. कौतुक करावं लागेल. गतवर्षी आमदार चषक या नावाने ही स्पर्धा आम्ही पार पाडली गेली, परंतु यावर्षी रिटायरमेंट सर्व्हिसमॅन एंटरप्राइजेस चषक 2023 वाघाची वाडी पनवेल प्रकाश होतातील ही स्पर्धा तुम्ही आज या ठिकाणी पाहत आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा सध्याच्या घडीला विचार केला तर या वर्षाच्या हंगामामध्ये रेकॉर्ड ब्रेक नाईट स्पर्धा आम्ही पाहिल्या, ज्यामध्ये रायगड आणि ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये कोट्यावधीची उलाढाल या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावर्षीचा हंगाम आपण पाहिला चंदू आणि प्रेम खरं तर मे महिन्यापर्यंत जाईल. एवढ्या नाईट स्पर्धा तुम्हाला यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पाहायला मिळतील. कारण सध्या सुरू असलेली आपण पाहिली आदईची स्पर्धा असेल, त्यानंतर आपण पाहिली कोणची नाईट स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धा आहेत. आणि त्यामध्ये या विभागाची या समाजाची एक सन्मानाची अभिमानाची अशी ही स्पर्धा तुम्ही आज वाघाची वाडी या नगरीमध्ये पाहत आहे. खरं तर या समाजाचा उल्लेख केला प्रेम तर मी आवर्जून उल्लेख करेल. 25 सप्टेंबर 1930चा जंगल सत्याग्रह चिरनेरचा कोण विसरेल.
ब्रिटिश जुलमी राजवटी विरुद्ध ज्याने खरं तर आवाज उठवला आणि जे ज्याच्यामध्ये शहीद झाले ते हुतात्मा नाग्या माधू कातकरी हे देखील याच समाजात होते. म्हणून त्यांना आम्ही खरं तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून नक्कीच त्यांना देखील त्रिवार मुजरा करेन. कारण एक वेगळी दिशा गती दिली. संघर्ष कशा पद्धतीने करावा यासाठी मात्र त्यांनी त्या ठिकाणी संघर्ष केला आणि आज हे सोन्याचे दिवस तुम्ही पाहता या समाजाचे या ठिकाणी पाहायला मिळाले. सेकंड इनिंगमध्ये उतरलाय संघ. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये वाघाची वाडी त्यांना रन चेस करायचा 56 प्रतिषटक 14.00 हा रिक्वायर्ड रन रेट असेल या मॅचमध्ये. या समाजातील अनेक असे होतकरू तरुण प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये आपण पहिला गव्हर्नमेंटच्या चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती कार्यरत आहेत, चांगले एज्युकेटेड आहेत. आज हा समाज आपण पाहिला तर वेगळ्या दिशेने वाटचाल करत असताना मला पाहायला मिळाला आणि आज याच समाजाची ही स्पर्धा. चला जास्त वेळ घ्यायचा नाही प्लीज. इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहे आणि लवकरात लवकर आम्हाला आजची रात्र संपन्न करायची. यस, गेम इज ऑन. डाबाला सुरुवात. ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून आला. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. अशोक समोर असेल. फलंदाज अमोल वीर आणि एका बाजूने मंगल स्ट्रायकिंग एंडला मागफी असावी लेफ्टी बॅटर. त्यांनी आपण पहिला तर ऑफ ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये केलेला फटका. 1 रन श्री गणेश झाली आहे. पहिल्या रनने मात्र सुरुवात झाली आहे मंगलच्या माध्यमातून. एका धावेनं संघाचं अकाउंट ओपन झालं. स्वतःचं देखील अकाउंट ओपन करत असताना मंगल हा खेळाडू. टार्गेट 56 आहे. 52 होत्या पहिल्या 2 संघांच्या. त्यांना ओव्हरटेक केल्या. त्यामुळे आता हा खरं तर प्रश्न आमच्यासाठी उत्तर देखील सोपं झालं. जर का टार्गेट सेम असं तर आम्ही विकेटच्या आधारावरती बाय देणार होतो, परंतु आता ऑलरेडी 52 रन क्रॉस केल्या. त्यामुळे टेन्शन देखील आपल्या डोक्यात थोडंसं कमी झालं आहे. बघा, रस्त्यावरती जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा, जेणेकरून येण्या जाण्याला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. ओव्हर द विकेट फिरून मारला बॉलला. हुकचा फटका फसलाय. बॅटच्या स्टिकर एंडला हा मिस टायमिंग फटका आणि इथे मात्र दुसऱ्याच बॉलवरती हा पहिला धक्का बसला. बॅटिंग करताना वाघाची वाडी टीमला खेळाडू बाद झाला. अमोल बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट मिळाला. 1 रन देखील मिळाली वाघाची वाडी टीमला आणि महत्त्वाचं म्हणजे अमोल हा खेळाडू बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनला चाललाय राजेश. स्वतः टीम कॅप्टन राजू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. उपसरपंच देखील आहे आणि हा खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती टार्गेट 56 मोठं टार्गेट आहे. तुम्हाला धावांचा पाठलाग या मैदानाच्या आतमध्ये करायचा. स्ट्रॅटर्जी तुम्हाला आखावी लागेल. रणनीतीनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल मैदानामध्ये. यावेळेसचा बॉल चांगला आहे. गुड लेंथवरून टेक ऑफ केला बॉलला. ऑन साईडमध्ये ऑलरेडी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या खेळाडूचा स्टान्स त्याचा आपण पाहिला. बॅटिंग स्टान्स, त्याची बॅटची ग्रिप आपण जर का पाहिली तर पूर्णपणे ऑन साईडमध्ये मोठे फटके खेळण्यामध्ये निष्णात असणारा हा खेळाडू आणि त्याला मात्र एक चांगला बॉल त्याने डिलिव्हर केला. ऑफस्टिकच्या अगदी जवळ टाकलेला हा गुडलेन बॉल आपण पाहिला. यावेळेस बागपुटला गेले. बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी. मागचा बॉल टॉस केला पण इथे बॉल निघून गेला विकेटच्या खालून. सबमरीन डिलिव्हरी. टप्प्यामध्ये बाउन्स नव्हता आणि इथे मात्र हा डॉट बॉल. वर्सटाईल गोलंदाजी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. अशोक या खेळाडूच्या माध्यमातून 4 चेंडू फेकले गेले. 1च रन धाव फलकावरती आहे. पुढचा बॉल. यावेळेस आपण पहिला दबाव वाढलाय आणि या दबावामध्ये मात्र बॅटला ब्रश करून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मात्र आणखीन एक धक्का. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात बसतो बॅटिंग करताना वाघाची वाडी या टीमला. राजू देखील बाद झाला. त्यामुळे थोडासा आता प्रेशर हा वाढत चाललाय बॅटिंग करताना वाघाची वाडी या टीमवरती. 5 चेंडू फेकले गेले या ठिकाणी. अशोकच्या माध्यमातून फक्त 1च रन खर्च केली आणि 2 विकेट घेण्यामध्ये त्याला यश मिळालं. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. खरं तर आपण पाहिलं हा इकॉनॉमिकल स्पेल परंतु शेवटचा बॉल पेंडिंग आहे. वाघाची वाडी गावामध्ये जवळजवळ 5 संघ आहे आणि आज 2 संघ आहेत. म्हणून मी विचार केला अविनाश कुठे आहे. मला शेवटच्या दिवशी असेल कदाचित अविनाश, कारण एकाच गावामध्ये 5 संघ आहेत त्यामुळे प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळाली. 5 एंट्री फी तुम्ही त्या ठिकाणी गुणिले करा किती होते. भरपूर खर्च. सेन्सिबल गोलंदाजी. अफलातून स्पेल.
आणि या बेस आपण पाहिला बेल्स ब्लिंक झाल्या, खाली पडल्या आणि इथे मात्र खेळाडू झाला त्रिफाचित. आणखीन एक धक्का बसतोय वाघाची वाडी या टीमला आणि पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय अशोक या गोलंदाजाने वाघाची वाडी या टीमला. जाती हूँ मैं जल्दी है क्या धके जिया वो क्यों भला खुद से ही डरने लगी हूँ मैं प्यार करने लगी हूँ उससे जो इतना डरोगी तुम जान कैसे करोगी जाती हूँ मैं जल्दी खरं तर एक एक खेळाडू अजूनही तग धरून उभा राहिलेला नाही मैदानाच्या आतमध्ये. सिंगल रन घेऊन मंगल नॉनस्ट्रायकिंग एंडला गेला, तो नॉनस्ट्रायकिंग एंडलाच उभा राहिला. 5चे 5 बॉल शेवटचे. त्यानंतर मात्र 3 गडी बाद झाले, ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली. 3 गडी बाद 1 अशी धावसंख्या धाव फलकावरती. स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख, द्वितीय 50, तृतीय, चतुर्थ आणि पंचम असे खरं तर 3 पारितोषिक असेल. शेवटची 25-25 हजार आकर्षक त्या ठिकाणी खरं तर गिफ्ट असेल. मालिकाभरसाठी रेफ्रिजरेटर, शीतकपाट, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ब्रँडेड कूलर, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील ब्रँडेड शूज या ठिकाणी देण्यात येतील. खूप चांगली स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून साईप्रीत लाईव्हचं हे लाईव्ह टेलिकास्ट आहे. तुम्हाला घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेता येईल. सध्या आपण अशा ठिकाणी आहोत जिथे नेटवर्क नाही आहे, वायफाय सेवेशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि इथे मात्र तुम्ही पाहताय मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आज या स्पर्धेच्या अवतीभोवती पाहायला मिळाली. कॅमेरामॅनला विनंती असेल जेव्हा वेळ मिळेल तुम्ही तेव्हा प्रेक्षकांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा जे स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सेकंड ओव्हरमध्ये आला शरद. पुन्हा एकदा मंगल हा खेळाडू स्ट्राईक एंडला, राजा नॉन स्ट्रायकिंग एंडला. 18 बॉलमध्ये आता 55 सफल झाले. हा फटका देखील आपण पहिला चांगल्या पद्धतीने खेळला, इनफिल्डच्या वरून गेला. त्यानंतर आउटफील्ड फास्ट आहे, लॉंग स्टॉप रिझनच्या बाहेर बॉल गेला सीमा पार. रन्स मिळतील 4. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग गणशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग गणशी. तुझे लग्न चौकार आला. तर मंगलच्याच बॅटमधून या 5 धावा आल्या. टीमची रन संख्या पण पाहिली 5 आणि या 5चे 5 धावा आल्या मंगलकडून. 3 गडी बाद 1 ही धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये आहे. पुढचा बॉल राजाचा पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगलं प्रोटेक्शन बॉलला मिळालं. विकेटकीपरच्या मागे मी मगाशी उल्लेख केला, जे 2 फिल्डर असतात त्यांना प्रचंड अलर्ट राहावं लागतं, सतर्क राहावं लागतं. कोणत्याही क्षणाला बॉल येईल तिथे मात्र त्यांना बीट जर केलं तर नक्कीच 4 धावा देऊन जाईल. तर मग इथे बॉलला थांबवणं गरजेचं. वाईड बॉल कॉल झाला आहे. 6 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 50 रनची गरज. दिल्ली अभिबी दूर आहे. तुम्हाला दिल्लीचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. इनसाइड आउट बॅकफुटला गेले आणि इथे मात्र आपण पहिला बॅकफुट पंच केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर मात्र केलेली घाई. 2 रनचा कॉल झाला आहे. बघा आता मंगलला सावध पवित्र घ्यावं लागेल. रिस्की रन तुम्हाला घेता कामा नाही आहे. तुम्हाला तुमचा विकेटचं महत्त्व जाणून घ्यावं लागेल आणि त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. चांगली बॉलिंग ॲक्शन मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र 2 धावा आल्या. 8 रन धावफलकावरती. अजूनही 48 रनची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना वाघाची वाडी राजूच्या संघाला. 48 धावांची गरज. मंगल संघर्ष करण्याचा प्रयत्न करतोय. टो क्रशर बॉल लेग बिफोर द विकेट. LBWच्या स्वरूपात मात्र हा मोठा धक्का असेल या ठिकाणी बॅटिंग करताना वाघाच्या वाडी टीमला, कारण खेळाडू पास झालाय मैदानाच्या आतमध्ये. मंगल बॅक टू द पॅव्हिलियन. इलाका तेरा धमाका मेरा. बचने से धड़क धड़क ढोल ताशे धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क साली चटक मटक फटक साली दुश्मन की देखो जो फाइट लावली. अर्जुन मैदानामध्ये चाललाय. खरं तर आता दयनीय अवस्था आपण पाहताय मैदानाच्या मध्ये वाघाची वाडी या टीमची, कारण 4 गडी पास झालेत 8 या धावसंख्येवरती. अजूनही गरज असेल ती म्हणजे तब्बल 48 रनची येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. 15 बॉल आणि 48 धावा असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलं आहे. बॅटिंग करत असताना वाघाची वाडी या टीमला भूतकाळातला विचार आणि वर्तमानातले प्रयत्न उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातात असं म्हणतात. कदा तुम्ही भूतकाळामध्ये तुमच्यासोबत जे काय घडले ते विसरून वर्तमान स्थितीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिला या प्रेझेंट परिस्थितीमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस बॉल आपण पाहिला.
जबरदस्त बॉलिंग ॲक्शन या खेळाडूची आपण पाहिली. वेग भरपूर आहे शरदकडे. त्याने मात्र पुन्हा एकदा डॉमिनेट केलं फलंदाज मैदानामध्ये खेळणारा अर्जुनला. आणखीन एक डॉट बॉल. 8च रन धाव फलकबद्यात 1.4 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 48 रनची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये वाघाची वाडी राजूच्या संघाला. ओव्हर द विकेट बॉल तयार. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाही आहे. असं म्हणतात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये जर का फुटवर्क नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. आणि असंच काहीतरी घडते मैदानामध्ये. स्मशान शांतता राजूच्या संघाच्या खेम्यामध्ये आपण पाहत आहे. डॉट बॉल डॉट पर्सेंटेज या इनिंगमध्ये आपण जास्त पाहत आहे. त्याचाच प्रेशर त्या ठिकाणी वाढला आहे. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहता वाघाची वाडी या टीमवरती. थोडं स्पीडअप करा प्लीज. अगदी आपण पाहिलं तर आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधला चौथा सामना आणि यानंतर होणारा असेल सामना दोदानी 30+ गजाननचा संघ आणि सागवाडी पनवेल. सागवाडी पनवेलने आय थिंक टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला दोदानी 30+ टीमला. तर दोन्ही टीम आपण सज्ज राहायचा पुढच्या मॅचसाठी. चला वेळ घेऊ नका प्लीज. आपण डावाला लगेच सुरुवात करा. संजय दिसले वारदोली आणि संतोष पवार मोहपे आमचे ऑफिशियल पंचायत. नो बॉल. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमुळे हा नो बॉल दिला. लक्षात असू द्या फ्री हिटची संधी असेल 1 रन मिळेल. त्या ठिकाणी अकाउंट्समध्ये ॲड होईल आणि एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. नो बॉल 9 रन धाव फलकामध्ये फ्री हिटचा बॉल असेल. अच्छा संपूर्ण लढती आपण पाहिल्या. नो बॉल फ्री हिटचा बॉल असेल आणि समोर फलंदाज असतील त्या ठिकाणी अर्जुनने उडवलाय बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये उंच गेलाय. अंतर कमी कापलाय. फ्रीडच्या बॉलवरतीचा खेळाडू झाला. या ठिकाणी झेलबाद पदू बाद नसणार आहे. लक्षात असू द्या इथे मात्र जीवनदान मिळालं अर्जुनला. दरम्यान 2 धावा देखील पळून काढल्या. जेव्हा बॉल हवेमध्ये होता तेव्हा मात्र पहिली रन वेगाने पूर्ण केली. त्यानंतर लगेच दुसऱ्या रनचा कॉल. एकच कारण आहे माफी असावी. यावेळीचा पुढचा बॉल राजा. यस 1 रन होती मागच्या बॉलमध्ये. शेवटचा डॉट बॉल आला. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर वाघाची वाडी टीमची धावसंख्या धावफलकामध्ये आहे ती म्हणजे 4 गडी बाद 10. आता येणाऱ्या 12 मध्ये तब्बल 12-46 लास्ट मॅच पेंडिंग आहे. दोदानी 30+ सागवाडी पहिल्या मॅचमध्ये औषाची वाडी. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिला सामना जिंकला होता. त्या ठिकाणी दुसरी मॅच कोण जिंकले? 2 सामने आपण पाहिले. तिसरा सामना पाहिला. चौथा सामना मार्गस्थ आहे. मध्ये 46 12 चेंडू आणि 46 धावा असं हे समीकरण मैदानामध्ये आलंय. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 12-46 23.00 हा रिक्वायर्ड रन रेट असेल. आकाशात उंच भरारी घेणाऱ्यांची स्पर्धा वाऱ्याशरी पर्वताशी असते असं म्हणतात. यावेळी पहिला बॉल वेगवान डिलिव्हर केलाय. पुन्हा एकदा आपण पहिला अपयश आलंय फलंदाजी करणाऱ्या वाघाची वाडी टीमच्या वाट्याला. कारण फारसा संघर्ष तुम्हाला या ठिकाणी करता आला नाहीये. जीवन हे एक असं रंगमंच आहे की ज्या रंगमंचामध्ये वावरताना असे वावरा की तिथून खाली उतरल्यानंतर देखील तुमच्यासाठी टाळ्या व्हायला हव्यात. त्यासाठी संघर्ष हा फार महत्त्वाचा आहे. तुमच्या संघर्षामध्ये दम असायला हवा. प्रणय डीजे सामन्याचा आनंद घेत आहेत. डॉट बॉल 10 मध्ये आता 45. जबरदस्त बॉलिंग ॲक्शन. खूप चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करत असताना हा खेळाडू योगेश. राऊंड विकेट आले. पुढचा बॉल उंच गेलाय आणि इथे अंतर देखील कापलेला नाही आहे. प्रयत्न लाजबाब राहिले. फिल्डिंग डिपार्टमेंट मधलं स्टँडर्ड तिथे पाहायला मिळालं. जबरदस्त बॅकअप. रन्स असतील या बॉलवरती आय थिंक 2. 13 रन धावफलकावरती. अजूनही 43 रनची गरज 9 चेंडूमध्ये. सुरुवातीपासून तुम्हाला आस्किंग रन रेटनुसार जर का सरासरी राखण्यामध्ये यश मिळालं असतं तर आय थिंक या मॅचमध्ये धावांचा पल्ला गाठता आला असता. परंतु अजूनही प्रयत्न करतो मैदानामध्ये हा खेळाडू.
अक्रॉस लाईन ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये गणेशने फटके खेळले होते तशाच पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी या खेळाडूचा राहिला, परंतु इथे 2 धावा आल्या. सिंगल डबलने तुम्हाला कशा प्रकारच्या ठिकाणी तुमच्या प्रतिस्पर्धी संघाला प्रेशर क्रिएट करता येणार नाही. तुम्हाला इथे आक्रमण करावं लागेल. आक्रमण हे बचाव तंत्र या उक्तीप्रमाणे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. 8 बॉलचा खेळ बाकी असताना मिस टायमिंग, कव्हरच्यावरून सेफ लँडिंग, बॉल झाला निर्जनसरी, हा बॉल पडला जिथे कोणी नाही. 2 धावा असतील, 2च धावा असतील या बॉलवरती. 2 रनच्या मध्ये धावसंख्येत वाढ, 17 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी मोठा फल्ला गाठायचा आहे. 39 रनची गरज. 39 रिक्वायर्ड, रिमेनिंग 7 बॉल्स. 7 बॉलमध्ये 39ची गरज. मैदानामध्ये हा खरं तर समीकरण मोठा आहे, पण धावांचा पाठलाग करणं तितकं सोपं नाही आहे, पण तो अशक्य देखील नाही. रिव्हर्स स्वीप, लाजवाब टायमिंग. खरं तर या खेळाडूने हा फटका ठेवला होता कुठे असा प्रश्न विचारला जाईल. काय फटका आहे, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक आणि पॅरल स्ट्रोक, डीप बॅकवर्ड बॉलच्या डोक्यावरून गेला बॉल, सीमा पार, षटकार. लई दिसत झाली या भेट. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली, सोडा की हे माझं बोट, राया सोडा की हे माझं बोट. आह शेठ लई दिसान झाली या भेट. नक्कीच खूप वेळ झाला या फटक्याला, कारण 6 मध्ये आता 33 रनची गरज. सुरुवातीला जर का हे फटके आले असते तर कदाचित या ठिकाणी चित्र वेगळं असतं, परंतु चांगला प्रयत्न. कौतुक करायला लागेल त्या ठिकाणी राजाचं. त्याने खतर जबरदस्त हा फटका खेळला. अर्जुन स्ट्राईक एंडला, परंतु अजूनही मॅच संपलेली नाही. 6 मध्ये 33 म्हणजे किमान 5 मोठे फटके म्हणजे षटकार तुम्हाला घ्यावे लागतील. शफल क्रॉस, खतर मध्यम गतीचा गोलंदाज होता. ऑलरेडी मन बनवलं होतं ऑनसाईडमध्ये खेळण्याचा, मधून निर्धाव चेंडू यस्टर म्हणून बॉल निघून गेला. पंचांचा इशाराला डॉट बॉल. 5 मध्ये आता 33 धावांची गरज. 5 बॉल 33 धावा हे समीकरण. संजयजी देसले वारदोली आणि संतोष पवार मोहोपे हे 2 ऑफिशियल पंच आहेत. मैदानामध्ये चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं. यावेळेस पार्टनरशिपचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त रन्स मिळेल. बॅटिंग करताना फारसा दबाव देखील त्या ठिकाणी वाढणार नाही आहे, कारण आता 5 मध्ये जवळजवळ 32ची गरज आहे. एखाद दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. बॅटिंग करताना वाघाची वाडी या टीमला प्रयत्न चांगले आहेत, कारण इथे आपण पाहिलं हा बॉल वेगाने निघून चालला आहे फाईन लेगच्या दिशेमध्ये. सीमारेषा पलीकडे रन्स मिळतील 4. चार मध्ये आता 28. 4 चेंडू आणि 28 धावा अशक्य प्राय असं हे आव्हान. अग्निपरीक्षा असेल का तर वाघाची वाडी संघासमोर. या धावांचा पाठलाग करणं म्हणजे एखादा चमत्कारच घडवणं, असंच काही तुम्हाला पाहायला मिळेल. 28 धावांची गरज असताना हेलिकॉप्टर लुक खोदून काढला, बॉलला ऑफ ड्राईव्ह केलं, 1 रन घेतली आहे. अजूनही 3 मध्ये 27. बघा पळून आता त्या धावा पूर्ण होणार नाही आहेत. नेक्स्ट मॅच सागाची वाडी आणि दोधानी 30+ टीम सज्ज आहे पुढच्या लढतीसाठी. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. संपूर्ण आमच्या आयोजकांकडून सर्व क्रीडा रसिकांकडून प्रेक्षकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असेल पुढच्या मॅचसाठी. परंतु हा सामना 1 साइडेड, एकतर्फी लढत. गुडघा टेकला होता. आणखीन 1 डॉट बॉल. अजूनही 2 बॉल बाकी असतील. एकच बॉल बाकी आहे, माफी असावी. 2 बॉल बाकी आहेत. चला लाईव्ह टेलिकास्टिंग. प्रेम वाघमारे या, आपले देखील डिनरची व्यवस्था झाली आहे. यावेळेस आपण पाहिलं आकूट टप्प्याचा बॉल हुक केलाय, बॉलला पूल केलाय आणि इथे मात्र आणखीन 1 मोठा फटका आलाय, उशिरा आलाय आणि इथे मात्र हा षटकार. चमत्कार घडणार नाही, हालचाल केल्या बिगर नमस्कार होणार नाही, हातवर गेल्या बिगर. बघा या स्पर्धेमध्ये टोटल 14 नियम आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक दिवशी 10 संघ खेळले जातील. फक्त 50 संघांना प्राधान्य देण्यात येईल. सामन्यात फेरबदल पंच कमिटी करील. ड्रेस कोड कंपल्सरी राहील. कंपल्सरी चेसिंग राहील. प्रत्येक सामना
टायमर पद्धतीने खेळवलं जाईल, हे फार महत्त्वाचं आहे. उशिरा येणाऱ्या संघांना 2 रनची पॅनल्टी असेल, उशीर झाला तर 2 बॉलची पॅनल्टी. आणि रोज सामने 7 वाजता आपल्याला सुरू करायचे. आज पहिली रात्र होती, उद्घाटन होता म्हणून लेट झाली, पण उद्या लवकरात लवकर पण सुरू करा म्हणजे लवकर मॅच संपेल. हॅलो, दोधानी संघ 30+ या संघाची एंट्री फी जमा करायची आहे असं आयोजकांचं या ठिकाणं कॉल आला आहे. दोधानी संघ आपली एंट्री फी जमा करायची आहे. आयोजकांचं या ठिकाणं आमच्यापर्यंत कॉल आला आहे. चला अजून प्रतीक्षा करावी लागेल. एक्स्ट्रा बॉल फेकायचा फ्रीडचा. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे मॅचची, कारण टार्गेट प्रचंड मोठं होतं आणि त्या धावांचा पाठलाग करताना हा संघ थोडासा मागे राहिला. आणि इथे हा सामना जिंकला तो म्हणजे फिल्डिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 घर या टीमने आणि सर्वाधिक जास्त धावा आतापर्यंत या संघाच्या नावात राहिल्या 55. वेल प्लेड बॉईज. हार्डलक टीम वाघाची वाडी राजूचा संघ. आता आपण आयोजकाची भूमिका साकारा यानंतर आणि अमोल या पण कॉम्बॉक्समध्ये आपला आवाज आम्हाला ऐकायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच च्या खेळाडूनं पहिल्या इनिंगमध्ये धुव्वाधार फलंदाजी केली. अंतिम क्षणाला आय थिंक 20 धावा ज्याने केल्या तो गणेश ठरला. तर